सुंदरत जाना उभे विठ्ठल सुंदरत जाना उभे विठ्ठल करा कटावा करा कटावा सुंदरत जाना
कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्यासु सर्वदा रामकृष्ण सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी कृपा पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी आपुलिया हिता द्वास जावता आपुलिया हिता द्वास जावता आपुलिया हिता द्वास जावता आपुलिया हिता द्वास जावता गंगा माता पिता दयाली गंगा माता पिता दयाली गंगा माता पिता दयाली बोले कन्या
हॅलो थोडा विकू दे
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरीही माझ्या दैवा पार नाही विठ्ठल अभंगाला सरळ अर्थ सांगण्यापूर्वी किंवा परिहार देण्यापूर्वी वारकरी संप्रदाय नियमानुसार भजन करूया. पांडुरंगा Thank you.
मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका तपोज्ञान वैराग्यम भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुख्य विषय वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरी परब्रह्मम स्वरूपम शरण शरण हनु आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक दयाचा हरिक वाठे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक दयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरीही माझ्या दैवा पार नाही. प्रस्तुत प्रसंगी घेतलेला अभंग जगतमान्य जगत गुरु असणारे देहू निवासी संत तुकाराम महाराजांचा अभंग 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल कृपया वाद करू नका, शांतता राहा, शांतता. कारण आपण प्रांगणात आलोय या देवीच्या. देव आणि देवी, देवी म्हटलं की पार्वतीचा अवतार आलं. कोणतीही देवी असू द्या. आज आपण ज्या उत्सवानं आज आपण इथं आलो या धर्म मंडपात, ती जननी देवी असो, पार्वती असो किंवा इतर अनेक देवी असले तर त्या देवीचं रूप कोण आहे? पार्वतीचं. शंकरची पत्नी पार्वती आणि भैरोबाचं अवतार कोणाचा आहे? भोळ्या बाबाचं. भगवान शंकर. मला सांगा, दोन्हीचं फक्त अवतार भिन्न आहे. अनंत रूपे अनंत वेशे. देवाचे रूप अनंत आहेत आणि देवीची सुद्धा अनंत रूपे आहेत. त्यामुळं आपण देवीचा उत्सव साजरा करीत असताना तामसी दान कधीच करू नका. कोंबड बकर तामसी दान देवीला चालत नाही, देवालाही चालत नाही, राखणदारालाही चालत नाही. तमगुणी असणारी लोक त्याला काय करतात? देवीच्या नावानं तो जल्लोष खाण्यासाठी, कारण खाओ पिओ आयश करो. त्यामुळं मीच म्हणतो असं नाही, गाडगे बाबा म्हणतात कोंबड बकरा मारू नका, कोंबड बकरा मारू नका, कोंबड बकरा मारू नका, कोंबड बकरा मारू नका. उसने गेला विठ्ठल सखा, गेला विठ्ठल सखा, उसने गेला विठ्ठल सखा, उसने गेला विठ्ठल सखा. कारण कोंबड बकर किंवा तामसी दान जर देवाच्या किंवा देवीच्या नावानं तुम्ही देत असाल तर उसने घेतलं. गाडगे बाबा, कर्मयोगी गाडगे बाबा म्हणतात. आता तुकाराम महाराज म्हणतात मांस खावयाची आवड जोडीला वैरी जन्मंतरीचा. म्हणजे तुम्ही जन्माला येता जाता, हे सुद्धा वैरी. याचा अर्थ जन्माला आपण येतो जातो. आता तुम्हाला ज्ञानेश्वरीची ओवी सांगतो. जीर्ण वस्त्र सांडीजे मग नितीन वेडीजे तैसे देहांतर स्वीकारीजे. म्हणजे आपण शर्ट बदलतो ना, किती वेळा शर्ट बदलतो? दिवसातून, महिन्यातून, वर्षातून. त्याच्या कितीतरी पटीनं आत्मा आपलं शरीर चेंज करत असतो, कितीतरी वेळा शरीर चेंज करत असतो. आणि ह्या धर्म मंडपात म्हणून परत आपण जन्माला येणार. तामसी दान दिलं तर परत फेडायसाठी आपण येणार. देवाच्या देवीच्या नावानं उत्सव करा. तुम्ही एक युनिटी तयार करा. वाद विवाद करू नका.
कारण वादविवादासाठी आपण हे सोहळे साजरे करतो. ह्या धर्ममंडपात देव आहे. कारण ज्ञानेश्वरीची ओवी आहे, मी तयापासी पांडवा हरपला किवसया जेथे नामघोष करती माझा. म्हणजे ह्या धर्ममंडपात आहे. नारद महर्षीला स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात, भक्त गाती जेथे माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे. त्यामुळे इथं वादविवाद करू नका. धर्ममंडपात या. उद्या आपण याच्यावर सोल्युशन काढूया. पहिलं धर्ममंडपात या आणि आपण कीर्तन श्रवणाचा लाभ घ्या. कारण ह्या धर्ममंडपात देवी आली आणि देवही आलाय. कारण भोळ्या बाबानं वारकरी संप्रदायाची सुरुवात केली अनादी कालापासून. अनादी काल म्हणजे सांगता येत नाही कधीपासून आला. आणि हा मंत्र सुद्धा कुणाकडून आलाय? भोळ्या बाबाकडून आलाय. कारण आदिनाथ उमा बीज प्रकटले मचिंद्र लादली सहज सिद्धी. आदिनाथ भोळ्या बाबांना आपल्या पत्नीला मंत्र देत असताना पत्नीला गुंगी आली आणि तोच मंत्र कुणी ऐकला? माशाच्या रूपानं मच्छिंद्रानं ऐकला. मच्छिंद्र कोण आहे? विष्णूचा अवतार आहे. कथासार नावनात ऐकला तुम्ही तर कथासार मध्ये भगवान शंकर आणि विष्णू ह्या दोघातच मंत्र चालत होता. आणि ज्यावेळी मंत्र ऐकला, मंत्र या पत्नीनं श्रवण केला नाही हे भोळ्या बाबाला कळलं. कुणीतरी हा मंत्र ऐकला का? ज्या अर्थी माझ्या मुखातून गेला या अर्थ कुणीतरी श्रवण केलेला आहे. भोळ्या बाबानं जाणलं की माशाच्या रूपात विष्णूनं काय केला? हा जाणलाय मंत्र. पण विष्णूला भोळा बाबा म्हणतोय की हा मंत्र फलद्रुप्त होणार नाही. मग विष्णूनं प्रगट झाले आणि विष्णू भोळ्या बाबाला म्हणाले की मला मानवाचं कल्याण करायचे. मला काय करायचे? मानवाचं कल्याण करायचे. मग भोळा बाबा म्हणाला, अरे बाबा तुला मानवाचं कल्याण करायचंय तर मानवाच्या पोटी जाऊन सद्गुरु संत किंवा विवेकानं आचरण करणारे असे सद्गुरूला शरण गेल्यानंतर हा फलद्रुप्त मंत्र होईल. आणि मग मानवी जन्मामध्ये आल्यानंतर ज्ञानोबा माऊलीला अवतार घ्यावा लागला. ज्ञानदेवा सार सोजिविले हे तुम्हाला वारकरी संप्रदायाचं ज्ञानोबा माऊलीकडून आलंय. आम्ही कशाला जन्माला आलोय? खाण्यापिण्यासाठी वाद करण्यासाठी जन्माला आलो नाही. माणूस म्हणून जगायसाठी आपण आलोय. माणूस की आपल्या जवळ असेल तर माणसानं माणसासारखं वागावं यासाठी कीर्तन आहे. विठ्ठल माणसं सेठ व्हायला तयार आहेत पण माणूस व्हायला तयार नाही. एक सेठजी तहान लागलेली एका ग्रस्ताला आणि सेठजी जवळ एक थंडगार असा माठ होता, ग्लासही होता. आणि एका ग्रस्ताने तहानलेल्या ग्रस्ताने विनंती केली, सेठजी मला पाणी देता का? सेठजी न उत्तर द्यावं, आज पाणी देणारा माणूस आलेला नाही. त्यावेळी तहान आलेला व्यक्तीनं पुन्हा प्रश्न केला की तुम्ही माझ्यासाठी भरपूर तहान लागली, माझ्यासाठी माणूस व्हा. पण सेठजी माणूस व्हायला तयार नव्हता. सेठजी व्हायला तयार आहे पण माणूस व्हायला तयार नाही. संत वाङ्मय आपल्याला शिकवतं माणूस म्हणून जगायला. विठ्ठल जगाच्या कल्याणात आणि माणूस म्हणून जगाय शिकवण्यासाठी. कारण वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. कुळाचारी नाम विठोबाचे. आपलं कुळ जर काय असेल, सर्व देवताची साम्यता जर कुठे असेल तर त्या विठ्ठलाकडे आहे. सर्व देव
जर अनंत तुम्ही सांगताल देव किती आहेत आज मला सांगा. जननी देवी आहे, भैरोबा देव आहे, विठ्ठल आहे, शंकर आहे, तर देव एक का अनेक? पटापटा बोला. एक का अनेक? देव एकच आहे, सगळ्याला चालवतोच तो एकच. बघा किती सृष्टी आहे. आताशी तुम्हाला कळायला लागलं विज्ञानाच्या ह्यानं की आपण 100-150 वर्षापूर्वी जी पूल बांधलं होतं ते इंग्रजांनी डाटा दिला. किती वर्षाचा डाटा दिला? चित्रगुप्ताकडे आपला सगळ्याचा डाटा असतो. तो लेफ्ट हँड राईट हँडवर प्रत्येकाच्या बसू नये. तुम्ही वरूनच काय केलं आतलं पण डांबळ ते लिहित असतो आणि त्याचा हिशेब चोख घेत असतो. कारण कोण पैशानं मोठा असेल त्याला किंमत नाही, कोण हेतू मोठा असेल, वेळ मोठी असेल, कोणाचा काळ मोठा असेल, पण महत्वाचा आपलं कर्म स्वच्छ पाहिजे. कारण कर्माचा हिशेब आपला होत असतो आणि जर चुकीचं कर्म केलं तर आपल्याला भोगावं लागतील. कारण देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही. केले कर्म झाले ते भोगाले. 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 प्रमाण दिलं बरं का. माळशिरस वरून आलेत विठ्ठल महाराज शिंदे. माळशिरस कीर्तनकार सातारचा आणि पुण्यातली ही मंडळी सगळी श्रवण करणारे म्हणजे 3 जिल्ह्याचा संगम आहे. आणि इथं वादविवाद करत असेल तर शोकांतिका आहे. किती दिवस भांडायचं? आपलं आयुष्य आता 60 वर्ष आहे. 60 कुणाकुणाची जिरवायची? कुणाकुणाची जिरवण्यासाठी आपण आलेलो नाही, फक्त माणूस म्हणून जगायला आलेलो आहे. 3 विचारवंत होते, रशिया, अमेरिका आणि रशिया, अमेरिका आणि भारत. 3 विचारवंत होते. रेल्वेने प्रवास करीत होते. रेल्वेनं प्रवासामध्ये प्रवास करीत असताना एका बहादरानं रशियाच्या काय टाकलं? चांदी टाकली. आणि रशियावाल्याला बघितल्यानंतर, चांदी फेकताना बघितल्यानंतर अमेरिका आणि भारत आवाक झालं. रे काय फेकतोयस तू? चांदी, चांदीला किंमत आहे. चांदी किती रुपयाने भेटते? आता लय महाग झाली आणि चांदी फेकतोय. ते म्हणला आमच्या देशामध्ये, रशियावाला म्हणला आमच्या देशामध्ये चांदीला किंमत 0 आहे. अमेरिकेवाला रशियाची जिरवायसाठी त्यानं सोनं फेकायला लागला. सोनं एकामेकाची वरचढ करायला माणसं लय हुशार. ह्यानं बांगला बांधला तर 2 मजली बांगला बांधायचा. ह्यानं जर कीर्तन ठेवलं की तमाशा. कशी माणसं पळते ते बघायचं. चांगल्याकडे माणसं वळत नाही. ते भरपूर प्रयत्न करावा लागतो. त्यावेळी परमार्थाकडे माणूस होतो. म्हणून पूर्व पुण्य भरपूर असावं लागतं. आणि अमेरिकेनं सोनं फेकल्यानंतर विचारलं गेलं रशियावाल्यानं, भारतवाल्यानं, अरे तू का सोनं फेकतोय? सोन्याला आता किंमत किती आहे? नाकात जरी थोडं कानात घातलं तर आता कान तुटेल ह्याची भीती आहे. किती सोनं घालायचं हे आता तुम्ही ठरवा. कान नाक एकटं दिसलं तर कट होईल, परत नकटं राहावं लागेल, कान अर्ध राहतील. कारण सोन्याला लय दर आहे. आणि अमेरिकेवाला असलं सोनं टाकीत होत. आणि अमेरिकेवाला म्हणते की आमच्या देशामध्ये सोन्याला किंमत 0 आहे. आता भारतावाल्याकडे काय सोनं चांदी? ते विचार गेलं, विमानाच्या दरवाजाकडे गेलं आणि विचार करत बसला. असं ही म्हटलं असं मोठं काय टाकते? आम्ही तर असं छोटं छोटं टाकलं, असलं मोठं काय टाकते दरवाजात? म्हणून ह्या लेफ्ट साईडला, राईट साईडला अमेरिकेवाला, रशियावाला खांद्यावर हात टाकला आणि असं ढकलून दिलं. आणि हवेत म्हणते दारा आम्ही काय केलं? तर भारतावाला म्हटलं की आमच्या देशामध्ये माणसाला किंमत 0 आहे. विठाला
सारखं वागावं यासाठी कीर्तन आहे. मला सांगा, ह्या कीर्तन मंडपात धर्म मंडपात म्हशी आलेत असं तुम्ही कधी बघितलंय? बैल आलेत कधी बघितले? पशु प्राणी आलेत कधी बघितले? कारण पशु पक्षाला ते ज्ञान नाही. याच देई गाड देवा, देवा, याच देई गाड देवा, नंतरच भजन करता येतं. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. आणि आज ह्या कीर्तन मंडपात धर्म मंडपात शोभा जर कुणी आणली असली या दोन गायन रत्नांनी, ह्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर असं गायन, कारण काय मंत्रमुग्ध, नाहीतर माझं कीर्तन कुठंच पडलं असतं. काय बेसुरानं गावं. ही दोन रत्न असल्यानंतर सुंदर असं गायन. आणि मृदुंग वादक एकदम तज्ञ भेटलाय, कारण त्याच्या आवाजाने ही दुमदुमली आणि ही पंढरी झाली. देव इथं आलाच. आदर्श गाव आहे. आदर्श कोणाला, ज्या गावात भांडणं होत नाही त्याला आदर्श म्हणावं. स्वच्छता. त्यामुळे आता झाली असतील आता भांडणं, तर इथून पुढे तरी करू नका, भांडू नका. कारण प्रत्येकात काय राम आहे. कारण हरिपाठाचं प्रमाण आहे. सर्व आगटी राम देहादे, सर्वामध्ये आहे. मग मला सांगा, सासू मध्ये आहे का नाही? सुन मध्ये आहे का नाही? मग मला सांगा, सासू सुनाच्या पाया पडते का? सून तरी सासूच्या पाया पडते का नाही? बरं, आता बांधलेली न बांधलेली एकामेकाच्या पाया पडते ते का नाही? का नाही ते पडत? पण तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संतांचं विचार हृदयात घ्या आणि तुम्ही संतांचं सेवक व्हा आणि अभंग रूपी कर्म ठरवा. मी काय करतो? पाया पडतो. लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो, लागून या पाया विनवितो तुम्हाला. तुम्ही धर्म मंडपात आले की तुकाराम महाराज सुद्धा नतमस्तक होतात. किती लिहिलं. कारण जादू टोना किंवा चमत्कार टाकणारे किंवा तुमचं दुःख दाखवून त्याच्यावर इलाज सांगणारे, ही शांती करा ती शांती करा अशा म्हणणाऱ्याच्या माग पळू नका. अशा जर पळाला तर तुकोबारायांनी ती सुद्धा लिहिलं म्हणून गाथा वाचावी. ऐसे कैसे झाले गोंद,
सोपं आहे बर का. आणि बोंधूमुळे तर इथं गर्दी होईना ना, काय सांगायचं बाबा, का इथं होईना ना. कारण काय, समाजात कीर्तनकाराचे 4 प्रकार आहेत. आता कीर्तनकाराचे 4 प्रकार सांगतो. कारण कीर्तन न सांगता आला कीर्तनकार आपलं, न सांगता पाकिटात किती तुम्ही 0 रुपये टाका नाहीतर लाख रुपये टाका, काय घेणं देणं नाही, घेऊन जातो. त्याला आजच्या कीर्तनकारा म्हणायचं. बऱ्यापैकी आजच्या तरी कीर्तनकार असावा. आजच्या त्याला 0 देऊन द्या आणि परत 0 देऊन परत बोलवा कीर्तनाला. तो जर नाही आला तर तो आजच्या राहत नाही. आता बच्चा कीर्तनकार, त्याला जर 4-5 हजार दिलं ना, 4-5 हजार, तरी तो 1000साठी 500साठी खळ घालतो आणि मुळ रडतो, मला अजून 1000 रुपये वाढवून द्या. आणि रडणं हे पोराचा हट्ट करणं हे कोणाचा स्वभाव आहे, मुलाचा आहे. म्हणून बच्चा कीर्तनकार. कच्च्या कीर्तनकार फिक्स ठरवून 15, 17, 18 किती ज्ञानी असला, किती 50 56, मग किती विद्वान असू द्या, समाज सुधारक असू द्या, कीर्तनाच्या गादीवर जर तुम्ही ठरवून फिक्स घेत असेल तर कच्चा कीर्तनकार. किती ज्ञानी असू द्या, त्याला काय कच्चा. लुच्चा कीर्तनकार. 5 कीर्तनकाराचे प्रकार आहेत बरं का, 4 मी म्हटलं 5. चौथा लुच्चा. लुच्चा कीर्तनकार कसा माहित आहे का, महाराजांनी मला 15,000ची सुपारी दिली समजा बर का, 15,000ची सुपारी दिली आणि कीर्तन ठरलं, तारीख बिरीख दिली, फिक्स झालंच. भिडे सांगवीची आजची तारीख किती आहे, 3 तारीख आहे. 3 एप्रिल मला 15,000 फिक्स मी ठरवलं आणि फिक्स झाल्यानंतर 25 तारखेला ठरवलं आणि 10 दिवसाच्या कालावधीत एका महाराजांनी, अहो तुमची तारीखच पाहिजे, तुम्हाला 25च्या जाग्यावर 30 देतो, 35 देतो. पण मग त्या 25,000ला काहीतरी कारण सांगून त्याला डचू देणार आणि कुणीकडे जाणार, तो 30 कडे जाणार. त्याला काय म्हणायचं, लुच्चा कीर्तनकार. सच्चा कीर्तनकार काहीच नाही घेणार. आणि ह्याच्यात संत आहेत. आणि कलियुगात संत कसे आहेत, पोटासाठी संत. कलियुगात कसे संत आहेत ते, पोटासाठी संत, पदरचं नाही बर का, ही संतांनी वाङ्मय लिहिलेलं आहे. तुकोबरायांच्या गातात, नाथ महाराजांच्या गातेमधलं. ही मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ज्ञानी व्हा. किती दिवस अडाणी राहायचं, किती दिवस शहाणं झालं पाहिजे ना, किती दिवस अडाणी राहायचं. बंधू ओळखता आला पाहिजे ना. तुम्हाला जर एखादी पितृदोष आहे म्हणून सांगणार आणि तोच शांती करणार, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, ही आपल्या मालावर जगते. साधं लॉजिक आहे. तुम्हाला थोडं समजलं पाहिजे, शहाणं कधी व्हायचं. आणि जोपर्यंत हिथं आल्यानंतर ते जर घेऊन जात असेल गोळा करून गावाचं देवाच्या नावानं भावनिक करून, तरी तुम्ही ओळखता आला पाहिजे, ह्यो लगा चॅप्टर दिसतोय, भावनिक करतोय, रडवतोय. तुम्हाला समजलं पाहिजे. कधी शहाणं व्हायचं, तुम्ही शहाणं झालं पाहिजे ना. अशा पद्धतीनं भोंदू ओळखता आला पाहिजे. भोंदू ओळखण्यासाठी मी 3 गोष्टी सांगतो. आणि भोंदू ओळखणं म्हणजे तुम्हाला जागा राहणं. तुम्ही जागा आहे, डोळं उघडलेत, पण तुम्ही जागा प्रत्यक्षात आहे का? कधी विचार केलाय का आपण कशासाठी जन्माला आलोय, आपण काय करतोय इतका दिवस? मला सांगा, तुम्ही आतापर्यंत जन्माला आल्यापर्यंत जोपर्यंत कळत नव्हतं, लहान मुलांचं बघा कसं आहे, मजेशीर, एकदम आनंदाने खेळतात, बागडतात, एकदम डांगडिंग करतात. त्यांना काही संसारातलं आई वडील किती कष्ट करतात ह्याची जाणीव परत काळांतरानं कळते. ते भाग वेगळा. कोणाचे आई बाप आज सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये आपण 3 मुद्दे निर्माण होतात. कोणताही 4 चरणाचा गातेचा तुकोबरायांचा अभंग घेतल्यानंतर 3 मुद्दे निर्माण होतात 4 चरणाच्या अभंगामध्ये. आजच्या सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये कोणाचे आई बाप धन्य, हा पहिला मुद्दा आहे.
दुसरा देवाला कोण आवडतं किंवा देवीला कोण आवडतं हा दुसरा मुद्दा आहे. देवाला आवडलं काय, देवीला आवडलं काय, एकच. कारण देव देवी एकच आहे, फक्त प्रतिमा भिन्न आहे. आता मला सांगा, तुम्ही आम्ही राजेश महाराज, विठ्ठल शिंदे महाराज, तुमचं नाव काय? पारखे. हा, मग तुम्हीच घ्या ना. हा, ह्यांच्यासाठी पण टाळ्यामध्ये बरं का. सुंदर ह्यान वेळेला आमचा गैरहजर होता, पण हजर राहिले. आणि हे टाळकरी बरं का, या गावात म्हणलो टाळकरी तरी उभे करा, कारण ती गाणं टाळ वाजला नाही की नाही माझ्या येत. कसं कल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळा मेळाविला, म्हणून मेळा मेळाविला, म्हणून मेळा मेळाविला. हे कल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळा मेळाविला, एकल्याचा खेळ नाही. तुम्ही आम्ही सुद्धा टाळ्या वाजवा. मी सांगितलं टाळ द्या यांच्याकडे, महिला मंडळाकडे मस्त आवाज येत आणि त्याच्यात दंगूच जाऊन द्या. कारण इथं भगवान परमात्मा देवी येणार आहे. देव देवी ह्या धर्ममंडपात आपल्याला गजरात आणायचे. त्यामुळं सगळ्यांनी टाळी मुकान. कारण चोकोबाची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणाले, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणाल्या. मग आपली जिवंत हाडं, जिवंत देह विठ्ठल विठ्ठल का म्हणू नये, म्हणून प्रेमानं टाळी वाजवा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल दोन मुद्दे समजले. पहिला, कोणाचे आईबाप धन्य, दुसरा देवाला कोण आवडते, आणि तिसरा मुद्दा आजच्या सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज कोणाच्या सेवेची इच्छा करतात. विठ्ठल. अनेक देवाची नावं जरी असली, रूप जरी अनेक अवतार घेतले असतील, तरी देव एकच. देवीने सुद्धा अनेक, देवीचं आणि देवाचं जरी अवतार असले तर दुर्जनाचा नायनाट करण्यासाठी आहे. विकृती, तुम्हाला विकृतीची माणसं ओळखता आली पाहिजेत. कारण विकृतीचा नायनाट करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं रामराज्य. आणि आपल्याला या भिडे सांगवी इथं रामराज्य आणायचे. आणि रामराज्य आल्यानंतर काय झाले राम राज, काय झाले राम झाले. त्रेतायुगात तुकोबरायाचं का आपण काय झाले रामराज्य काय उन्या माशी, धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हैसी. राम वेळ वेळा गाव आम्ही ओविये, दळिता कांडिता जीविता गे बाई. दळिता कांडिता ही जना ओवी म्हटलं की जनाबाईचा अभंग आठवतो, माहित आहे ना. म्हणायच्या ओव्या सगळ्यांनी. हा म्हणा, सुंदर माझ जात ग, सुंदर माझे जाते ग,
आहेत आणि ह्या वव्यात दळण करताना दळण पहिलं करायच्या महिला मंडळ माहित आहे जात आता पाहिलं असेल सगळ्यांनी पण ते राहिलं जात गेलं पण जात गेली नाही. भारत स्वतंत्र झाला पण जी जाया पाहिजे होती ती गेलं नाही पण काय गेलं जात गेलं पण काम महिला मंडळाचं गेलं पण ही काम कुणाकडे आलं पुरुषाकडे आलं. किती मोठा सरपंच असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या दळण तेवढं दळण ना कुणाकडे गेलं काम हा पण ती कुठलंही काम करा कमीपणा संसारातलं घेऊ नका पण ते काम करीत असताना राम वेळ वेळा गावा मी ओवे. राम म्हणजे काय नुसतं राम म्हणून तुम्ही जर कापी करीत असाल ह्याची त्याची जिरवी करीत असाल तर ते उपयोगाचं. प्रत्येक वेळाला चांगला विचार सुविचार संत विचार तुम्हाला सुख आता जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काबाड कष्ट आपण करतोय. 70-75 वर्षाची जी माणसं येते ना त्यांना एकत्र करा आणि सांगा संसारात सुख आहे का. कारण तुकोबार ज्ञानोबा माऊलींनी 12व्या वर्षात कीर्तनाला सुरुवात केली त्यावेळीचाच अभंग घेतला. संसार दुःख मूल प्रमाण दिलं टाळ्या झाल्या पाहिजेत कारण सुंदर प्रमाण आंधळ्याची दृष्टी देतो म्हणजे आंधळी लोकांना का नाही हेल्प करणारी लोक येते ना त्यांना सुद्धा कुणाचं परमात्म्याचे म्हणजे ज्याला मदत म्हणजे गोरगरिबांना साधू कसं ओळखायचा भोंदू पहिला जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. साधू ओळखायचा असेल तर गोरगरिबाचं कल्याण करणारा पशु प्राण्यावर दया करणारा. कारण वारकरी संप्रदायाचा जर पहिलं जर काय असेल पहिलंच भूतदया ठेवा मग काय होणे प्रथम साधन हेचे असे. प्रथम वारकऱ्याचं साधन सांगितलं प्रथम काय भूतदया. मग मला सांगा कोंबडं बकरं मारणं म्हणजे भूतदया येईल का. आणि सर्वात जे का रंजले गांजले कोंबड्या बकऱ्याला कळत नाही आणि न कळणाऱ्यावर मला सांगा देवीच्या नावानं कोणी वाघ आणलाय का वाघ. देवीच्या नावानं कोंबडं बकरं गोगल गायला कोण पण उचलतो असं खेळायला लागले बारकं पोर पण उचलतं मोठं पण ती गोगल गाय काय करीत नाही तसं कोंबडं बकरं देवीच्या त्याला म्हणायचं जो सांगणारा देवरशी असेल किंवा कोण जर ठरवणारा असेल त्या देवीच्या नावाने त्याला म्हणावं काय म्हणावं अरे वाघ घेऊन ये वाघ आणण्याची कोणाची हिंमत नाही म्हणून दुर्बल गरीबावर मात करतात आणि देवीचा उत्सव साजरा करतात. देवी कशी काय प्रसन्न होईल. देवानं आपल्यावर प्रसन्न व्हावं असं वाटत असेल तर आपला 5वा आज ज्याचा अभंग घेतला संत तुकोबारायांचा 5वा वेद तुकोबारायांची गाथा आहे आणि तुकोबारायांच्या गाथेमध्ये स्पष्ट लिहिलंय. आम्ही काय सांगतो इथं खोटं सांगतो का खरं सांगतो हे स्वतः माझं खरं आहे किंवा ह्याचं खरं आहे त्याचं खरं आहे हे बघू नका. वेदात काय आहे खरं ते खरं आहे आणि वेद हा 5वा वेद तुम्हाला 4 वेद दसऱ्या समजा 5वा वेद हा तुकोबारायांची गाथा आहे आणि ज्यांनी गाथा वाचून गाथेचं अभंगरूपी कर्म ठरवलं त्याचा माता कधीच साधणार नाही. विठ्ठल कारण मी तुम्हाला आता 3 सत्य घटना सांगतो कारण ह्यांनी गाथा वाचली असते तर वाचली असती. तुकोबारायांचं अभंग कर्मरूपी ठेवलं असतं
करोडोची नोकरी पाश्चात्य देशामध्ये आणि मुंबईमध्ये करोडोचा फ्लॅट आलिशान. पण आई देवा घरी गेली कधीच कळलं नाही. ज्यावेळी आई गेली ते कळलं त्यावेळी करोडोच्या बंगल्यामध्ये हाडाचा सापळा राहिला होता. मला सांगा किती विज्ञान पुढे गेले. फोन आजूबाजूला चौकशी, शेजारचं विचारपास, माणूस नाही माणसं म्हणून जगायला नाही. हाडाचा सापळा होईपर्यंत आई देवा घरी गेलेली कळलं नाही. करोडोची नोकरी पाश्चात्य देशामध्ये. ही सत्य घटना आहे. दुसरी सत्य घटना, रेमंडचा मालक सिंगानिया त्यानं आपल्या मुलावर सगळं प्रॉपर्टी केली, प्रेमापोटी सगळी प्रॉपर्टी केली. पण त्या मुलाच्या कर्तृत्वानं ज्यावेळी रेमंडचा मालक आपल्या परत घरात राहत होता तेव्हा भाड्याच्या घरात राहत होता. सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावाने केल्यानंतर भाड्याच्या घरात राहावं लागलं. भाड्याच्या घरात राहावं लागलं रेमंडचा मालक. ही दुसरी सत्य घटना आहे. कुत्र्याला पण लय कीर्तन ऐकू वाटते, माणसं कमी पण कुत्र्याला लयच ऐकू वाटते बरं का. कारण तुकोबारा यांचं प्रमाण आहे, संत समागमे एखादी संत समागमे एखादी संत समागमे एखादी संत समागमे एखादी वावे त्याचे द्वारी स्वानयाचे वावे त्याचे द्वारे स्वानयाचे वावे त्याचे द्वारे स्वानयाचे. या कुत्र्याचं पुनर्जन्माचं काहीतरी पुण्य असेल त्यामुळे या धर्म मंडपात आलं. कारण पुण्य असल्याशिवाय कोणी अनंत जन्मीचे दिंडीत येते. 3 वर्ष वारीत ही कुत्र नारायणपूरला जाते. म्हणजे किती पुण्य असेल त्या. कारण तुकाराम महाराज म्हणतात की मला कुठलाही जन्म दे, कुत्र्याचाही जन्म दिला चालेल, पण मला संतांचा सहवास घडला पाहिजे. कसाही सहवास घडू द्या, कसाही तो उपयोगात आणल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांचा सहवास घडल्यानंतर तिथं काय घडतं, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचितात. तिथं भगवंताचं नामचिंतन श्रवण करण्यासाठी मिळतं. म्हणून तुकोबाराया सुद्धा म्हणतात की मला जरी देवा फक्त संतांचा सहवास मला कसाही घडून दे, मग कुत्रा जरी जन्माला घातलं तरी चालेल, पण मला संवाद संतांचा. मग आपण कधी शहाणं व्हायचं, आपण कधी शहाणं व्हायचं की संतांचा सहवास घडणं म्हणजे भोंदूचा नव. भोंदू ओळखण्यासाठी मी पहिला पाठ सांगितला, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले. म्हणजे सगळ्यांना गोरगरिबांना आपलं म्हणतो, पशु प्राण्यांनाही, कुणाला दुसऱ्याला पीडा. सासून जर सुनेला पीडा दिली तर माझ्या पांडुरंगाला पीडा दिली, सुनेनं जर सासूला दिली तर माझ्या पांडुरंगाला पीडा दिली. एखाद्या ग्रस्तानं इतर ग्रस्तांना दुःखी केलं तर माझ्या पांडुरंगाला दुःखी केलं. माझ्या वडिलांना जर बोललो तर माझ्या पांडुरंगाला बोललो, वडिलांनी मुलाला बोललं तर माझ्या पांडुरंगाला बोललो. असं ज्यावेळी तुमच्या हृदयात भावना निर्माण होईल खऱ्या अर्थाने त्यावेळी तुमच्या जागणं म्हणजे जिवंत असताना जागणं म्हणजे काय की माझ्याकडून इतरांना पीडा त्रास न होणं, समाजाला न होणं. अशा कार्यक्रमात मी हजेरी लावेल, मी काहीतरी काम करीन. इथं टाण 2 माणसं मला इथे येण्याचा योग मिळाला, ते म्हणजे शंकर गोलप आणि सकाराम गोलप यांच्या निरपेक्ष सेवेतून मला ही वर्दी मिळाली. जाता जाता मी सासवडवरनं सातारला म्हणजे गावी कीर्तनासाठी निघालो होतो आदल्या दिवशी. त्यावेळी फोन आला, त्यांना म्हणलो तिथं गाणारी 2 असली किंवा वाजवणारी असली तर आपलं काही नाही.
बिना बिदागीत आहे का ना, बिना बिदागी. आपलं कसं आहे तुम्हाला सांगू, कसं आहे, तुम्ही या जा दिलं तर समाधान आणि काहीच नाही दिलं तर आते समाधान. मग तुम्हाला कसं ठरवायचं तसं ठरवा. विठ्ठल कारण निरपेक्ष सेवा हा एक संघटना म्हणजे नाशिक कापडनीस नाना कापडनीस म्हणून आहेत. त्यांनीही म्हणजे कसं आहे बाजार, कारण परमार्थात बाजार वाढलेला आहे आणि बरेच कीर्तनकार धंदाही करतात. मग आपल्या गोरगरीब सामान्य लोकांना सहज कीर्तन किंवा ज्ञानाचा मार्ग, कीर्तन हे कशासाठी कशासाठी ज्ञान देण्यासाठी आहे. तुम्हाला ज्ञान म्हणजे संतांचे विचार. इथं माझं पदरचं काय सांगायला आलं नाही, संतांचं वाङ्मय तुम्हाला सांगायला आलो. कारण तुम्हाला सुख हवंय आणि सुख हवायसाठी धडपड तुमची सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालली. पण तुम्ही सुखासाठी संत वाङ्मय किंवा अभंगरूपी कर्म तुमच्या हृदयात नाही आणि इतर मग केलं काय, कसं सुख मिळेल. बंगलं बांधलं, गोरी गोरी बायको केली, सुख मिळेल. आतापर्यंत गोऱ्या गोऱ्या बायकाकडे जाऊन बघा किंवा बंगलं बांधलं ते त्याच्याकडे बघा. काय काय नाही 70,000 पेन्शन घेतल्या बिस्किट मध्ये, बिस्किट त्या पेटीमध्ये ठेवलेत. ना तू आपण दिलं तरच खायचं, आपल्यावर प्रेम करावं. अरे उघड्यावर ठेवायची वस्तू आहे ती पेटीत काय घालायचे तुझं. मग 70,000चं काय किंमत. म्हणजे अंतःकरण तुमचं कसं पाहिजे की नातं प्रेम मुलं कुणीही खाऊ द्या ना, ते खाण्यासाठीच आहे. पैसा हा काय पाहून नाही. पण माणूस जिवंत असताना कशावर प्रेम करतो, ज्याच्यावर करायचं नाही त्याच्यावर करतो, पैशावर प्रेम करतो. आम्हा तुम्हाला जन्म कुणी दिला, आई वडिलांनी. जर आई वडिलांना सोडून तुम्ही इतर करीत असाल तर आई वडिलांना किती दुःख वाटेल. आणि आई वडिला नाही कुणीतरी जन्म दिलाय, कुणीतरी जन्म दिलाय, अशी पिढ्यान पिढ्या कुणीतरी जन्म दिलाय. या जीवाचा सृष्टीचा निर्माता चालक कर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. आणि भगवान परमात्म्याला विसरता कामाचं नाही. आणि जर आपण विसरत असेल भगवान परमात्माना, आई वडिलांना विसरत असेल तर पचतील खाणी नवऱ्याची, पचतील खाणी नवऱ्याची. लक्ष योनीतून हा जन्म मिळालाय. जर तुम्ही त्यांना विसरला, आई वडिलांना विसरला आणि देवाला विसरला तर तुम्ही 84 लक्ष फेरीमध्ये गुरफटला. पण किती वेळा जन्माला यायचं, किती व्हावी फजिती, किती वेळाला जन्माला यायचं मला सांगा. या मनुष्य जन्मात सुद्धा उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ह्याची त्याची जिरवा जिरवी करण्यापेक्षा पाणी अडवा पाणी जिरवा ती कामं केली तर समाजाच्या हिताची आहे आणि तुमच्या समाजात नाव होईल. पण जिरवा जिरवी केल्यानंतर समाजामध्ये विकृती वाढली. काय काय उलट सुलट विचार करीत असताना रावण चांगला आहे म्हणतात, पण रावण हा विकृतीचाच माणूस होता. जर कळत नव्हतं तोवर अशोक खरा चांगलाच माणूस होता नेत्याच्या पण दृष्टीनं. पण त्यानं नागोबा दाखवला, लोकांना चमत्कार दाखवला, भीती दाखवली, जादूटोणा केला. लोकांना नाही समजलं. विकृतीची माणसं 6 महिने डांबून ठेवलं सीतेला, काहीच केलं नाही अशी लोक म्हणतात. पण त्याला शाप होता ब्रह्मदेवाचा की तू जर जबरदस्ती केली किंवा स्त्रीच्या मनाविरुद्ध केलं तर तुझ्या 100 डोक्याचे छिद्रे होतील. ही लोकांना माहित नाही. रावण तपस्वी होता, पण तपस्वी करताना त्याने विचारलं नारदाला, अरे सहज तपश्चर्या केल्यानंतर प्रसन्न होणारा आणि डोकं न वापरणारा देव कोणता, पळा बाबा. मग मला सांगा, विकृतीची माणसं अशी चालू ओढ्याची असतात, गळायला लय फार अवघड असतात. पण पाप पुण्य संपलं की पाप बाहेर पडत. मला सांगा, देव एक का अनेक? मी मागाशी प्रश्न विचारला, देव जाग करायचे आहे तुम्हाला, जाग. पहिल्या अभंगाकडे आपल्याला पहिल्या चरणाकडे द्यायचे आहे की तुम्ही डोळं असून झोपेतून जाग होणं म्हणजे जाग होणं नाही.
दुर्लक्ष न करणं. मला सांगा, देव एक का अनेक? आता मी नावं तर अनेक घेतली, रूपा अनेक घेतली, पण देव एकच. मला सांगा, सूर्य एक का अनेक? पण जगाला काय करतोय? प्रकाश देतोय. आणि जगाला कामाला लावतोय कोण? आता लाईट आली, थर्ड शिफ्ट चालू झाली, ती भाग वेगळा, ती पुढं 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 लय चालल्यामुळे डोकं. पण अजून ताग आहेत, आत्मा कसा जातो बाहेर आणि गर्भामध्ये कधी येतो विज्ञानाला आज ताग आहेत सिद्ध करता आला नाही की बाळाच्या पोटामध्ये आत्मा कधी प्रवेश आणि कुठून करतो. जीवात्मा हा कुठून प्रवेश करतो तुम्हाला सांगतो. ते टाळू भरती ना आई, त्याच्यातून जीवात्मा आतमध्ये प्रवेश करतो. कोण टाकतं हे शरीर? कोण चालवतं? कोण चालवतं? तर भगवान परमात्मा. कारण चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो? हरे विना. आम्हा तुम्हाला आम्ही म्हणतो मी केलं म्हणून ही सप्ताह झाला, मी केलं म्हणून मंडप झाला. ही फुगिरी बंद. तुम्ही आम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं रुपयापासून. काय काय ने विरोध केला म्हणून आज 442 धर्म आहेत, पण हिंदू धर्माला पाठबळ नाही. अनेक धर्माला पाठबळ आहे. असे अनेक असंख्य धर्म आहेत. असंख्य धर्म जर आपल्या हिंदू धर्मात कार्यक्रमाला कुठेही आले तर काय शिकवलं जातं हिंदू धर्मात? की त्याच्या डोक्यावर फुलं उधळा. पण असे काही धर्म आहेत की कापीर म्हणजे हिंदू, कापीर आला ना त्याच्या डोक्यामध्ये दगड मारा शिकवतं. भयानक स्थिती आहे. रामनवमी दिवशी श्रीरामपूरला दगडफेक झाली. ही सहज गोष्ट नाही, कारण तुम्ही जाग नाही. आणि जोपर्यंत तुम्ही जागा होत नाही तोपर्यंत, कारण हिंदू हा झोपलेला. अनेक संकट आले आपल्या ह्या महाराष्ट्रात. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊन सुद्धा आपण झोपलो. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की जय होत नाही. मराठा ही जात नाही, कारण मराठा म्हणजे काय? 18 पगड जातींना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध, चुकीच्या वागण्यावर चूक, बरोबरला बरोबर असा मावळ्यांनी उठाव केला आणि ते उठाव सक्सेस पूर्ण केला. ह्याला मराठा मावळा म्हटलं जातं. चुकीच्या वागण्याला कुठंच थारा दिला नाही. चुकीचं असेल तर चूक आणि बरोबर असेल तिथं बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. आणि आपल्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊन सुद्धा इंग्रजांनी राज्य केलंय हे शोकांतिक आहे. कारण आम्ही जाग नाही. जागर राहणं म्हणजे काय? देवाचं ज्ञान घेणं. जागर राहणं म्हणजे काय? देवाचं. हिंदू धर्म म्हणून नाही. हिंदू धर्म हा सनातनी हिंदू धर्म काय शिकवतो तुम्हा आम्हाला? विवेकानं आचरण कराय, संत वाङ्मय, वेदात काय चालले, वेदानुसार आचरण करणारा जर धर्म कुठला असेल तर तो हिंदू धर्म आहे. आणि ह्या धर्मात आम्ही तुम्ही जन्माला आलो, गर्वानं अभिमान पाहिजे आपल्याला. आणि जोपर्यंत आम्ही तुम्ही जागर राहत नाही, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, धर्मासाठी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी ते नवीन चित्रपट आला होता, शेर का छावा, जगात प्रकाशित केला आणि जगात समजावा म्हणून त्या चित्रपटाला, छावा चित्रपटाला नाव काय दिला? शेर का बच्चा. शेर म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि शेर का छावा म्हटलं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. धर्माचे पालन करणे पाखंड तुम्ही आम्ही जागर राहिलं पाहिजे. आपण बोंधू ओळखण्यासाठी पहिलं झालं जे कारण झालं, दुसरं परस्त्रीवर डोळा नाही पाहिजे. आणि जर डोळा असेल त्या बोंधू बाबाचा लगेच ओळखायचं, त्याला बोंधू कॅटेगरीत टाकायचं. तिसरी गोष्ट परधन.
दुसऱ्याच्या पैशावर डोळा, अशा 3 गोष्टी आढळल्या की त्याला जवळ सुद्धा करू नका. जसा रावण विकृतीचा माणूस होता, अशोक खरात विकृतीचा माणूस होता, अशा तिन्ही संगत परधन परस्त्रीवर डोळा ठेवणाऱ्या व्यक्तींची सावलीला सुद्धा एखादा श्रीमंत असेल पण अहंकारानं फुगला असेल, माझ्यासारखं काय नाही, ह्याच्या सावलीला सुद्धा उभं राहू नका. अशा पद्धतीनं जागर राहाल, खऱ्या अर्थानं ज्ञान घेणं. आणि असं ज्ञान घेणं, धर्माबद्दलचं ज्ञान घेणं किंवा देवाचं ज्ञान घेणं, संत वाङ्मय विवेकानं आचरण करणं, ह्याचं ज्ञान घेणं म्हणजे खऱ्या अर्थानं जागर राहणं. आणि अशा जागर राहणाऱ्याला तुकोबा या आजच्या पहिल्या सेवेच्या चरणात आपल्या इता जो लागता, आपल्या इता जो लागता, घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश केला. जागणं समजलं असेल तर पुढे सरकूया. आपल्याला 3 मुद्दे करायचे. कोणाचे? आईबाप धन्य. आपल्या हिता जो असे जागता. जागणं म्हणजे काय? की सर्वांमध्ये परमात्मा पाहणे. चराचरामध्ये परमात्मा आहे. जळी सळी भरला विठ्ठल विठ्ठल प्रत्येकामध्ये. हा ही जागणं. आणि प्रत्येक असं जागल्यानंतर असा जागणारा मुलगा, असा जो जागतो संस्कारमय मुलगा आहे, विचारवंत मुलगा आहे आणि विवेकानं आचरण करतो, अभंगरूपी कर्म ठरवतो, अशा मुलाच्या आई वडिलांना धन्यता दिली. मला सांगा, बापाला मुलगा शोभतो का मुलाला बाप? पटापटा उत्तर द्या. आता मुलगा जागतो तर बापाला किंमत दिली, आई वडिलांना किंमत दिली, बरोबर? मुलगा संस्कारमय आहे. मी कीर्तन प्रवचन चांगली सुरेख करीत असेल, विवेकानं आचरण करीत असेल तर मला धन्यता दिली नाही तुकोबारायांनी. कुणाच? माझ्या आई वडिलांना धन्यता. कसेही असले तरी प्रल्हादाचा बाप कोण होता? हिरण्यक्ष. कारण मुलगा जन्माला आल्यानंतर जर जडणघडण कोण घडवीत असेल तर पहिले सद्गुरू जर कोण असेल तर आई वडील. 80% मातृत्व हे शिक्षण देत असते मुलांना. उठल्यापासून सकाळपासून त्याला संस्कार, बापावर कसं रुसायचं किंवा सासूवर कसं रुसायचं हे सुद्धा शिक्षण कोण देत? कारण बापानं आई सगळं प्रेम केलं तरी बायकोला बरं वाटत. मला सांगा, सगळ्यामध्ये राम आहे तर बरं वाटावं का नाही? जळीस तळी बरं वाटावं का नाही? आपल्या कुटुंबात आनंदानं जगता आलं पाहिजे. आणि जोपर्यंत मी कुटुंबामध्ये माझ्या आईला दुखवणं, मुलाला दुखवणं, सुनाला दुखवणं, सासूला दुखवणं, ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये पांडुरंग पाहत नाही तोपर्यंत मी जागा होत नाही. आणि माझ्या घरात आनंद होत नाही तर जगात आनंद देऊन काय फायदा? एखादी जर स्त्री फाट 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 नवऱ्याला बोलत असेल आणि बाहेर गोड बोलत असेल समाजासंग तर काय अर्थ आहे का? कारण
पतिव्रता जैसा व्रता प्रमाण प्रतिवाद तैसा प्रसाद पतिव्रता तैसा प्रसाद प्रमाण पतिव्रता तैसा प्रसाद प्रमाण तैसा परी पतिव्रता जैसा व्रतारा प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. म्हणजे पतिव्रता जी स्त्री आहे ना, पतिव्रता, तिनं देवाची पूजा केली नाही तरी चालते, फक्त नवरदेवाची चांगली पूजा करायची बरं का. त्याला फटकाळ बोलायचं नाही, जित्यापणी त्याला नरक आणायचं नाही. त्यानं किती भजन करावं तरी तो स्वर्गात जाईल का जित्यापणी नरकात असला तर. त्यामुळं महिला मंडळानं आपल्या पतीची सेवा करायची, मन दुखवायचं नाही, कारण पती हाच परमेश्वर आहे आणि पतिव्रता तिची देवावरी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे प्रतिव्रता तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी. देवापेक्षाही मोठं होता येतं पतीला ईश्वर मानून पूजा केल्यानंतर. पण पुरुष मंडळी, तुम्ही सुद्धा डोलत येऊ नका बरं का. नाहीतर तुम्हाला देव केलं की हे देव सकाळी उठल्या उठल्या डोलतो, ते संध्याकाळी डोलतो. हा, मग मला सांगा, धन्यता भेटायसाठी आपल्या मुलगा विवेकानं आचरण केल्यानंतर आई बापाला धन्यता भेटते. मग कुणाच बापानं मुलगा शोभतो का मुलानं बाप शोभतो? तसं नसेल कळत तर मला सांगा, नतीनं नाक शोभतं का नाकानं नथ? कोरोनाला अनेक माणसं नेली हो. प्रेमाची जवळची असणारी माणसं या कोरोनानं नेली. माणूस हवेवर जगतो, नाकापासून ते केसापर्यंत हवेची गरज आहे आणि ती हवेची गरज कोरोनानं दाखवली. हवेवर जगतो का नाही जगत हवेवर? ती हवा कोणी दिली याचं भान आपल्या डोक्यात पाहिजे. 2 पैसे कमवल्यानंतर काकत मांजरे येऊन देऊ नका. काकत मांजरे येणं म्हणजे अहंकारानं फुगणं. माझ्याकडे पैसा आला म्हणजे ह्याची त्याची जिरवाजिरी ह्याचं त्याचं पाय ओढण्यासाठी नाही रे बाळानं. विवेकानं आचरण केलं पाहिजे, कारण ईश्वराचं आपल्याला हे शरीर सुद्धा दिले ईश्वराने. चाले हे शरीर कोणाचे, म्हणून हे शरीर सुद्धा आपल्याला भगवंताने दिले. आई वडील हे निमित्तकारक आहे. हे झाड वृक्ष हे सगळं आपल्याला पंचमहाभूत, कारण पंचमहाभूताशिवाय आपलं शरीर चालत नाही. हे पंचमहाभूतातून निर्माण झाले आणि परत पंचमभूतात विलीन होतं. मला सांगा, नतीनं नाक शोभतं का नाकानं नथ? आता सोपं आहे ना बाप. हा, कोरोनामध्ये अशा भसक्या नाकाची सुद्धा कार्प घातल्यामुळं लग्न पटापटा झाले. मास्क असल्यामुळं पाहता येत नव्हतं, लगेच सुटका विनायाचा. आणि अशी हे नाक नसणारे नक्की तिला नाक दाखवावं लागायचं असं बोर्डावर. हे नाक असा भान दाखवायला लागला आणि त्याच्यात 65 लाखाच्या काय केली नथ घेतली. आपल्याला काय कमी सांगायचं, दृष्टांतात पैसे द्यायचे आहेत का? 65 लाखाची नथ अडकवली आणि ती महिला मंडळाचा असाच उत्सव होता. त्याच्यात लोगो आणि इतर महिला अशा बघायच्या. आता 65 लाखाची म्हटल्यावर तिला असं फुगीरपणा वाढला होता. पण इतर महिला म्हणायच्या, काय गोड दिसते, कोंबडीनं कांदा पळवल्यासारखं. नाक नाही तेने
तुकोबारायांचं प्रमाण आहे. नाक नाही तेने, नाक असलं तर किती सुंदर, काळ सावळं का असं ना, पण नाक असलं ना टिकणं वाढ भारी सुंदर असं वाटतं. नाक नाही तेने. मग मला सांगा, बापानं मुलगा शोभतो का मुलानं बाप? तर बापानं. एक बाप मला सांग, इथं पेतारा डुलणारा बाप असला तर मग कुणाच्या आहे बापाला धन्य? आता मुलगा जर विवेकानं आचार करतोय, संत विचारांना जगतोय, मग मला सांगा बाप पेताळ आहे तरी बापाला धन्यता आहे. कशी? तुम्हाला एक उदाहरण देतो. विठाला बोलून प्यायचं, पण त्याला मुलगा काय होता? मुख्यमंत्री. काय होता? पेताळ बाप होता, पण त्याचा मुलगा काय होता? मुख्यमंत्री. माग पुढं आहे का नाही? 7 दिव्याच्या गाड्या माग पुढं. आणि एक दिवस काय झालं, त्या स्टँडवर मुख्यमंत्र्याची गाडी येणार आणि नेहमीप्रमाणे बाप पेऊन दारू पिऊन, आता आवाज येतोय मला दारू पिण्यासारखं, काय पकवाज वालं पेलंय का? हा, कारण कसं होतंय, पिणाऱ्याच्या गोष्टी सांगितल्या की मला पण धुंद येते का काय कळत. मग असे गाड्या आले, 7 दिव्याच्या गाड्या पुढं, माग 7 वांग 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 7 दिव्याच्या गाड्या स्टँडवर पोचली गाडी. आणि ही स्टँडवर संध्याकाळचे 4 वाजल्या होत्या. ही सुद्धा डुलत 3-4 मित्राबरोबर मुख्यमंत्र्याचा बाप. आणि हिकडनं रस्ता फिरायचो ना, असं डोलायचं रस्त्यानं असं. आणि त्याच्यात एक जण म्हणतो, चौथ्याच 4 बिवडे असते ते, त्याला म्हणतो, अरे का रे मुख्यमंत्र्यावाने डुलतोय सण? ते म्हणलं, मुख्यमंत्र्यावाने डुलत नसलो तरी काय झालं, मी मुख्यमंत्र्याचा बाप आहे. म्हणजे बापानं मुलगा शोभतो. मुलगा विवेकानं आचरण केल्यानंतर, कारण जागता जगदेव, जाग राहिला असा ज्ञानदृष्टीनं, असं जाग राहिलं की सर्वांमध्ये परमात्मा आहे. म्हणजे जागता बघितलं तर देव आहे. जग देव होत नाही, पण जाग राहिलं तर देवच देव आहे. तुम्ही आम्हीच देव आहे, पण कधी ज्ञानदृष्टीनं जाग राहिल्यानंतर. आता ह्याला तिरा कसा सोडवायचा? एखादा भारडकर स्त्रीचं रूप धारण करतो. मला सांगा, स्त्रीचं रूप धारण केल्यानंतर तो कोण दिसतो? स्त्री दिसते, बरोबर? पण तो स्त्री असतो का? तो भारडकार कसा आहे? पुरुषच आहे, तो स्त्री नाही. ह्याचा जसा तिडा, जसं जगच हे काय देव आहे, पण कधी जागता जग. तेच भारडकार स्त्री नाही, पण दिसतंय ते काय आहे? स्त्रीच आहे. पण ज्ञानदृष्टीनं बघितलं तर तो स्त्री नाही. तसं ज्ञानदृष्टीनं पाहिलं तर जगच देव आहे. म्हणून असं जाग राहिलं की त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली. आणि ही मुलं काय करतात तेच अभंगाचं दुसरं. सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, कोणाचे आई बाप धन्य? जो जागा राहतो. पण देवाला आणि जागा राहणारा माणूस एकच बरं का. कोण देवाला आवडतं? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पहिला मुद्दा आपला क्लिअर झाला, कोणाचे आई बाप धन्य. दुसरा मुद्दा आहे, देवाला कोण आवडतं? सांगितले, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आता पहिल्या अभंगामध्ये माता फर्स्ट दिली, बरोबर? धन्य माता पिता. कारण का दिली? तर संस्कार घडवण्याचं ज्यादा ज्यादा मुलावर कोण काम करतं? माता. कारण मातृत्व शक्ती अशी आहे की ती
राजमाता जिजाऊनं आपल्याला काय दिला? माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कोणी दिलं? राजमाता जिजाऊनं दिलं. अहो 7व्या 8व्या मध्ये जेव्हा दीर्घ श्वास लागतो, डोहाळे लागतात, त्यावेळी डोहाळे लागावे राजमाता जिजाऊला. कशाचे डोहाळे? दांडपट्टा चालवा, घोड्यावर स्वार करायचं, अशा अत्याचार करणाऱ्यावर तुटून पडायचं, असं डोहाळे लागले. आणि आताच्या महिलाला त्या मालिका, टीव्ही, मोबाईल, लगेच पोरग निघाल्या ते 10वी पर्यंत हेच बघते. असं डोळ्याच्या बाहुल्याच होत्या त्या लगेच. कमी वयातच चष्मा लागतोय. आम्हाला सुद्धा चष्मा लागला. मला सांगा काहीतरी वाईट बघितलं असेल. तुम्हाला महाराज तुमची पण ठेवीत नाही. अहो ज्या अर्थी इंद्रियावर आपली सत्ता नाही, हाय का? डोळ्यावर आपली सत्ता आहे का? पाणी पाजा गेलं बैलाला आणि पाय घसरला, फुबा मोडला. मला सांगा पायावर सत्ता आपली असावी का नसावी? हे देह माझा म्हणतं ना. ज्ञानोबा माऊलीचं मागाशी प्रमाण घेतलं आपण. संसार दुःख मूळ सोहीकडे इंगळ. का संसारात दुःख आहे? कारण हे शरीर, इतर तर माझी म्हणतच, पण शरीर माझं म्हणतंय. आता मला सांगा, माझं असल्यानंतर डोळ्यावर चष्मा लागावा का? कान बधीर व्हावत का? नाक चांगलं श्वास घ्यावं का वाईट घ्यावं श्वास? या तोंडानं बोलावं तर चांगलं बोलावं. काय काय ना प्यारले झटका, कर्माची फळं भोगावी लागतात. काय काय ना मुळ्यात हे केलेलं कर्म आहे. आणि विवेकानं आचरण माझं आहे तर मुळ्यात का व्हावं? हे शरीर माझं आहे तर मला रोग व्हावं का? रोगे भोगे जोडून या दिले अनेका. अनेकांना तुम्हा आम्हाला रोग भोग जोडून दिलं. आणि हे रोग भोग होऊ नयेत तर आपल्याला परत जन्माला यायचं नाही, मरायचं नाही, फजिती करून घ्यायची नाही. मग ह्या मनुष्य जन्मात आल्यावर भगवंताचं प्रेमाने चिंतन करता आलं पाहिजे. आणि कसं करा? संपली, पण अजून 2-3 चरण फास्ट वेगात घेऊया. आता हळूहळू नाही. आता कसं आहे, परमार्थात आतापर्यंत तुम्ही चुकीचं वागला असाल, वाईट वागला असाल, पण इथून पुढे तरी चांगलं विवेकानं मी आचरण करेल, परमार्थाकडे वळेल. संत तुकोबरायांच्या गाथेचं अभंगानुसार कर्म ठरवेल. असं ज्यावेळी जागर असाल त्यावेळी आईवडिलांना धन्यता. आणि देवाला कोण आवडतं? गीता, भागवत, म्हणजे कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. कारण सात्विक, आता मगाशी आपण कोंबडं बकरं काढलं होतं, सात्विक आहारावर डिपेंड राहतं. कारण तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, प्रकाराचे 3 जन आहे, तामस, राजस आणि सात्विक. तामस माहित आहे, सारखा आपल्या शरीराची सुद्धा हेटाळणी करतो. हे शरीर तो एक म्हणतो माझं नाही बरं का, तो एक आहे पिणारा, शरीराची हेटाळणी करतो. बोलतो ते सकाळी उठल्यापासून संध्याकाळी शरीराची काळजी आहे का? माझं म्हणत नाही वाटता. गटराचं पाणी सुद्धा पिते, आवडीनं पिते. मला सांगा, तुम्ही कधी बघितले का डुक्कर आलिशान बांगल्यात गेले आणि मेले? कधी? कित्येक माणसं दाखवू की डुकराच्या नालीमध्ये जाऊन मेले. मग आपण कधीतरी शहाणं व्हावं का नाही? आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, माणूस म्हणून आपण जगलो पाहिजे. संत विचारानं आपण जगलो पाहिजे, विवेकानं आचरण केलं पाहिजे. माणसानं माणसावर खरा धर्म तरी काय आहे?
हिंदू धर्म काय शिकवतो तुम्हाला? खरा धर्म काय? खरा तो एकची धर्म जगा प्रेमात पावे खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमात पावे. खरा काय? प्रेम. प्रेम हाच परमात्मा आहे आणि विचार हाच परमात्मा आहे. आता मला वेळ नाही प्रेमाला सांगायला आणि विचारावर सांगा. हे विचारच चांगलं. आणि देवाला कोण आवडतं हे मला सांगा. देवाला कोण आवडतं? देव आपल्याला आवडावा का देवाला आपण आवडावं? पटापटा उत्तर द्या. तसं नसेल समजत बायको आपल्याला आवडावी का आपण बायकोला आवडावं? हा एक बहादर लयच प्रेमिका अशी होती. बायकोला विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही. गेलं ना बाजाराला मोकळे येत नव्हतं. काय आणू ग? तुला काय आवडतं खायला? वडापाव. मला सांग काय आणू? लिस्टेप आणू का? तुला काय पाहिजे ते सांग. का तोळ्याचा घंटेला आणू? काय आणू? एवढं करून सगळं विचारून सगळं आणि घरी गेल्यानंतर आरती करते. अगं माझे बायले तुला सगळं वाहिले. तू माझी देवी आणि मी तुझा बोक्या. एवढं करून सुद्धा तिला जर आवडला नाही, एवढं करून सुद्धा जर तिला आवडला नाही तर ती काय म्हणते माहिती आहे का? हे घ्या डोरलं तुझं माझं सरलं विठाला. बायको नाही आवडली तरी चालेल पण बायकोला आपण आवडावं. तसं देव नाही आवडला तरी चालेल पण देवाला आपण आवडावं असं कर्म करावं. काही न मागे कोणाची तोची आवडे देवाची. तोची आवडे देवाची. तोची आवडे देवाची. काही न मागे कोणाची तोची आवडे मागणारा भक्त देवाला आवडत नाही. काय प्रमाण दिलं? मागणारा भक्त एक बहादर असाच होता. लग्न झालं होतं पण बायको स्टँडवर चुकली आणि बायको चुकली की लगेच हे प्रभू रामचंद्राकडे गेला. 5 वार केलं त्यानं आणि प्रभू रामचंद्राचं स्मरण करीत राहिला. प्रभू रामचंद्र प्रसन्न झालं आणि म्हणला माझी बायको चुकली स्टँडवर तेवढी शोधून काढा. ते म्हणला माझेच हनुमंतरायानं शोधून काढलं. तुमचं कुठं? जावा भक्त हनुमंतराया. विठ्ठल विठ्ठल. एक बहादर मारुतीकडे गेला पण त्याचं लग्नच होत नव्हतं. 5 शनिवार केलं गाड्या आणि हनुमंतरायाला प्रसन्न केलं. हनुमंतरायाला म्हणला माझं लग्न करणार. म्हणला अरे मीच ब्रह्मचारी आहे तुझं कुठे लग्न? विठ्ठल विठ्ठल. देवाकडे काही मागत बसू नका. नवस करत बसू नका. देव अंतःकरणात देवाला आवडेल असं कर्म स्वच्छ केलं की देव तुम्हाला आपाप देत असतो काय न मागता. मागणं हे निरपेक्षतेला बाध आहे. मग कीर्तनात मागणं किती बाधक ठरेल. प्रवचन कीर्तन हरिकथा करून जर मागत राहिला तर किती अवघड होईल का नाही? मागणे. मला सांगा सारखी सारखी मागणारी बायको तरी देवाला आवडेल का? बायको तरी गड्याला आवडेल का नवऱ्याला? सारखं सारखं मागू द्या. अहो नाही मागायचंच नाही नवऱ्याला. नाही मागितली बाबा तुमची साडी फाटली. एखादी पाहुणं रावळा आलं साडी फाटलेली बघितल्यावर कुणाची जाती? नवऱ्याच. कशाला मागायचे? ते बघल ना. विठ्ठल विठ्ठल. देवाला कोण आवडतं तर कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. आता सात्विकचा मी दृष्टांत घेत नाही. म्हणजे सात्विक म्हणजे विवेकानं आचरण करणं, शुद्ध शाकाहारी खाणं. तामसी स्वतःच्या शरीराची सुद्धा हेटाळणी करतो, तो कुटुंबाची सुद्धा हेटाळणी करतो, मुलाबाळाची सुद्धा हेटाळणी करतो. सतत समाजाला इतरांना सुद्धा त्रास देणं हे तामसी गुणाचं लक्षण आहे. आणि तामसी जिवंत सुद्धा नरकात आणि मेल्यानंतरही नरकात. फक्त तुम्ही आम्ही मेल्यानंतर त्याला स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी ही पदवी देतो. हे तुमचं आमचं त्याला दिलेलं पदवी. नाहीतर तो तसा
स्वर्गात कैलासात वैकुंठात स्वर्गात जिथे आपण समाजाला त्रास दिलाय, बायकोला त्रास दिलाय, मुला बाळाला त्रास दिलाय, तरी तो कसा स्वर्गात जाईल थोडाफार विचार करा. आणि अशी शरीराची हेटाळणी करणं हा तामसी गुणाचा आहे. राजस गुण म्हणजे इथं नंबर 1 सरपंच मीच, ह्या गावचा सरपंच मीच, पुढारी मीच, 1 नंबर, पैशानं मीच नंबर 1 होणं हे राजस माणसाचे लक्षण आहेत. हा जन्म मरणाच्या चक्रात अडकतो. आणि हे तिन्ही गुणामध्ये सात्विक आणि सात्विक असणारा शुद्ध शाकाहारी भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर ह्या तिन्ही निर्गुण पदाला पोचतो. तिन्ही पदाच्या वरची पद एक आहे, त्याला निर्गुण पदाला तो पोचतो, भगवंत स्वरूप होतो. आणि देवाला कोण आवडतं तेच अभंगाचं 3रं चरण. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात की गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. सात्विक शुद्ध शाकाहार आहार केल्यानंतर बुद्धी ही शुद्ध होते, स्वच्छ होते. कर्म ही माणूस स्वच्छ करतो, इतरांना सुखावं कसे कर्म करतो. आणि गीता काय शिकवते आपल्याला, कसं जगावं. भागवत काय शिकवतं, कसं मरावं. 700 श्लोकाची गीता आहे. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितली. आता ती कशी सांगितली, काय सांगितली ते परतच्या वेळी जर भेटले योगा गीता. पण कसं जगावं. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र शिकवतं कसं जगावं. आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र शिकवतं कसं मरावं. तसं गीता शिकवतंय कसं जगावं. आणि भागवत शिकवतं परीक्षित राजाच्या. तरी तक्षक 7 दिवसात कपडे न बदलता त्या ऋषीमुनीकडे गेला. आणि 7 दिवसात माझं मरण नाही तर माझा उद्धार झाला पाहिजे म्हणून ऋषीमुनी म्हणजे ऋषीमुनी म्हणजे काय, देव आपला व्हावा, देव भेटावा का कळावा. पटापटा उत्तर द्या. म्हणजे आपलं कीर्तन पण पटापटा संपत कळावा. बरं मला सांगा आता पैसा कळावा का भेटावा. मग मला सांगा आता पैसे मी 10,000 यांना, तुम्हाला 15,000 घे मोजून दाखवा मला खिशात ठेवा. नाही भेटावा. तसं देव सुद्धा आपल्याला भेटावा. आणि देव भेटासाठी आपल्याला कुणाची संगत करायची तर संतांची. कारण वाङ्मय आपल्याला संत साधू ऋषी मुनी यांनी वाङ्मय आपल्याला ठेवले. ऐशी अशी पदर धरा जेणे देव येईल जवळी, ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. अशांची संगत आपल्याला केली की मग गीता भागवत श्रवण केली. अखंड भगवंताचं चिंतन म्हणजे प्रभू रामचंद्राचं, श्रीकृष्णाचं, त्या देवातल्या कुठल्याही एका देवाचं चिंतन अखंड केलं तरी जननी देवीला व्यक्त आणि भोळ्या बाबाला सुद्धा व्यक्त. कारण भोळा बाबा कोणाचं, रामाचं भजन करतो. महादेव कोणाचं भजन करतो, भोळ्या बाबाचं. भोळा बाबा आणि राम प्रभू भगवान शंकराचं. तुम्ही भगवान शंकराचे जर पिंड असेल तर तुम्ही कधीही बघा, मंदिर असेल तर पिंडी पुढं नंदी असतो. नंदी हा विष्णूचं प्रतीक आहे. विष्णू कोणाचं स्मरण करत असतो कंटिन्यू, त्या भोळ्या बाबाचं. भोळा बाबा कोणाचं करत असतो, नाथ संप्रदाय सुद्धा शंकर विष्णू शंकर विष्णू. ज्ञानोबा माऊलीची कृपा आहे तुमच्या आमच्यावर, कारण हा वारकरी संप्रदायातून रामकृष्ण हरी मंत्र आला. आणि हा रामकृष्ण मंत्री तुम्ही आठासन करा. कारण आपली आपण सोडवण संसार बंधन तोडी वेगळी. आपल्याला संसार बंधन काम करीत असताना म्हणा, कामामध्ये काम म्हणा, काय राम 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 म्हणायचं. दळिता कांडिता म्हणजे काय, कर्म करीत असताना. कांडिता जेविता म्हणजे काय, भोगिता. साधा सोपा आहे. राम वेळ वेळा गावा मिळवे. इथं राम राज्य यायचं असेल तर विकृती असणाऱ्या लोकांची नाही करा. आणि जे वाद म्हणजे वाद विवाद करतात अशा लोकांना समजून सांगा. जर ज्याच्यात जशी धमक असेल तसं त्याला वटणीवर आणा. कारण असली जर बळकावली तर हिंसक वळण लागू शकतं. आणि हिंसक वळण वटणीवर आणण्यासाठी आपल्याला कायदा येतं. त्यामुळं अशोक खरासारखा सुद्धा काय झाला, वटणीवर आता आलाय. पाप पुण्य त्याचं संपलं की पाप असं उदयाला बाहेर येतं. कधीच चुकीचे कर्म करायला
आणि तुकाराम महाराजांना आपण दुसरा पॉईंट कळाला. पहिला, कोणाचे आई बाप धन्य, कारण विवेकानं आचरण करणं, संत वाङ्मयानं आचरण करणं, अभंगरूपी 5वा वेद तुकोबारा यांचं गात आहे. त्या अभंगरूपीनुसार कर्म, ज्ञानोबा सगळ्या संतांची गात आहे, त्यानुसार अभंगरूपी कर्म ठरवणं म्हणजे जागर राहणं आणि गीता भागवत कुळी काढण्यापुत्र सात्विक राहणं आणि आशा असणारे. आणि तुकाराम महाराजांना तिसरा पॉईंट आहे की कोण तुकाराम महाराज कोणाच्या सेवेची इच्छा करतात, तर ही सगळं मिश्रण ज्याच्या मध्ये आहे त्या तुकाराम महाराज त्यांना सुद्धा पाया. सहज मला सांगा, तुम्ही जर संतांच्या विचारात आल्यानंतर सासू सुनाच्या पाया पडत नाही, सून सासूच्या पाया पडत नाही, पण संत वाङ्मय म्हणतात तुम्ही संत विचारानं किंवा गातारूपानं अभंगारूपानं काय करा, कर्म ठरवा, मी पाया पडतो. किती निंता नम्रत आहे. ज्याला वैकुंठ घेऊन गेलं तुकोबारायांना, अशा संत तुकाराम महाराजांना तुमच्या पाया पडतात. तुम्ही परमार्थाकडे वळा आणि अशी मुलं जेव्हा डेव्हलप होतील, घडतील, परमार्थाकडे आपल्या धर्मासाठी लढतील, तेव्हा ही मुलं तुकाराम महाराजांना जर भेटली तर तुकाराम महाराज म्हणतात की मी ह्या सेवेतून ऋणी होणार नाही. हेच अभंगाचं शेवट. तुका म्हणे माझं घडो त्याची सेवा. तुका म्हणे माझं घडो त्याची सेवा. तुका म्हणे माझं घडो त्याची सेवा. तुका म्हणे तुका म्हणे माझं घडो त्याची सेवा. 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 तरी माझा दैवा पालनाय, तरी माझा दैवा कन्या पुत्र भोती देता. कन्या पुत्र भोती देता. परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. कन्या पुत्र भोती देता. कन्या पुत्र भोती देता.
अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे घडो त्यांची सेवा तरी हे माझ्या दैवा पार नाही. अशा मुलांच्या तून मी कधीही ऋणी नतमस्तक झालो दंडवत झालो तरी मी त्याच्या ऋणातून कधीच मुक्त होणार नाही. तुकाराम महाराज अशा मुलांची सेवा करण्यास उत्सुकता आहेत. म्हणून तुम्ही आम्ही कधीपर्यंत संत विचाराकडे वळणार, परमार्थाकडे वळणारी जात धन्य आहे. इतर जातीला काहीच किंमत नाही, पण परमार्थाकडे वळणारी जी जात असेल ती धन्य. कुठल्याही कुळातली असो. म्हणून आम्ही तुम्ही आज देवीच्या नावानं, भैरवाच्या नावानं, जननी देवीच्या नावानं आपण परमार्थाकडे वळू, संत वाङ्मयाने विचार करू आणि त्यानुसार कृती करू. आणि संत वाङ्मय आपल्याला अभ्यासासाठी तुकोबरायाच्या गाथेच्या अभंगानुसार आपण कर्म करू. थोडंफार हळूहळू डाळे रीतीने एके वेळी मार्गाचे ठाम निश्चित एखादं ध्येय गाठायचं तर हळूहळू परमार्थाकडं. आतापासून तुम्ही आतापर्यंत खाल्लं पिल्लं आयश मजा केली असेल ते विसरून जा. कारण तुकाराम महाराजाकडे तुमची केस आहे. जामीन कोण असेल तर तुकोबरायांकडे. कारण वाल्या कोळ्याची दरोडेखोराची केस संत महर्षी नारदानं घेतली तर तो निर्दोष मुक्तता झाला. दरोडेखोर, माणसं मारणारा, ब्रह्महत्या करणारा. मग आम्ही तुम्ही एवढं पाप केलेलं नाही, पण इथून पुढं मी विवेकानं आचरण करेल, संत वाङ्मयानं राहील. तुकोबराया तुमची जामीन पत्र घे. कारण तुकोबरायांचं प्रमाणे हे जामीन, कारण जामीन घेणारं पत्र तुकोबरायांचं आहे. तुम्ही इथून पुढे तरी विवेकानं आचरण करा. मागं काय इतिहास असेल त्याला मी जामीन असेल असं तुकोबराया म्हणतात. त्यामुळे तुम्ही आम्ही संत वाङ्मयानं विचारानं, विवेक सुविचारानं संत अभंगरूपी कर्म ठरवून कर्म करूया आणि इतरांना आनंद होईल, सुखावत होईल असं कर्म करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं परमार्थ करणं. आणि मी इथं माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. हनुमंतरायाच्या चरणी मी सेवा समर्पित करतो. यांच्यासाठी एकदा टाळ्या होत्या, मृदुक वादकासाठी टाळ्या होत्या आणि श्रोते वर्गासाठी. कारण मी सारखं बोलू सुद्धा बायको माझी ऐकत नाही, पण तुम्ही 2 तास इथं 1.5 तास का होईना पण प्रेमानं ऐकायला या श्रोते वर्गासाठी स्वतःहून आम्ही सकट टाळ्या वाजवतो. आणि असे कारण एकमेकांना या परमार्थाकडे वाटचाल करा. कारण संताशिवाय तुम्हाला सुख पाहिजे, पण सुखाच्या व्यतिरिक्त तुम्ही धंदा करता म्हणून सुख नाही. संत विचाराचे संतांच्या चरणापाशी म्हणजे काय, संतांचं पाय धुणं किंवा त्यांचं पाणी पिणं न उष्ट खाणं म्हणजे त्यांचं काय, त्यांनी वाङ्मय दिले तुम्हाला कसं वागायचं, कसं राहायचं, कशी माणसं ओळखायचे ही लिहून ठेवले. तुम्ही नुसतं येड्यावाने त्याचं पाणी प्यायचं तसलं भानगडीत पडू नका. संत वाङ्मयानं तुम्ही विवेकानं आचरण करचाल एवढं बोलून मी ज्ञानेश्वर Thank you.